अंडरस्टँडिंग वर्ड प्रोसेसिंग. इंट्रोडक्शन. मायक्रोसॉफ्ट वर्ड हा असा वर्ड प्रोसेसिंग प्रोग्राम आहे की ज्याच्या मदतीने आपण वेगवेगळे डॉक्युमेंट्स बनवू शकतो. उदाहरणार्थ पत्र, मेमो, कॅलेंडर, यादी इत्यादी. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डॉक्युमेंट्स बनवू शकतो, सेव्ह करू शकतो आणि संपादन करू शकतो. ऑब्जेक्टिव्स. या पाठाच्या शेवटी तुम्ही बेसिक ऑफ वर्ड प्रोसेसिंग कसे करतात ते दाखवाल, वर्ड या सॉफ्टवेअरमध्ये कसे लिहायचे आणि त्याची जोडमोड कशी करायची ते दाखवाल, टेबल कसे बनवायचे हे स्पष्ट कराल आणि करून दाखवाल. वर्ड प्रोसेसिंग बेसिक्स. ओपनिंग वर्ड प्रोसेसिंग पॅकेज. वर्ड प्रोसेसिंग पॅकेज कसे सुरू करायचे. टास्क बारच्या स्टार्ट बटनावर क्लिक करा. आता ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट ऑफिसवर क्लिक करा. तिथे मायक्रोसॉफ्ट वर्डचे पॅकेज दिसेल, त्यावर क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट वर्डचे पेज दिसेल. मेन्यू बार. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यू अर्थात सूची वापरता येते. मेन्यू पुढील प्रमाणे: होम, इन्सर्ट, पेज लेआउट, रेफरन्सेस, मेलिंग्स, रिव्ह्यू, व्ह्यू, ॲक्रोबॅट. मेन्यू बार कसा वापरायचा. होमवर क्लिक करा. त्यातील प्रत्येक आयकनचा वापर करून बघा. असा प्रत्येक मेन्यू आयटम आणि त्यातील आयकन्सचा वापर करून बघा. युजिंग हेल्प. MS वर्डमध्ये हेल्प ऑप्शन आहे. तुम्ही कुठे अडलात तर हेल्पची मदत घेऊ शकता. समजा तुम्हाला हे माहीत करून घ्यायचे आहे की तुमच्या डॉक्युमेंटमध्ये मार्जिन कसा सेट करायचा. असं करण्यासाठी आधी F1 दाबा किंवा क्लोज बटनाच्या खाली असलेल्या निळ्या वर्तुळातील छोटा क्वेश्चन मार्क क्लिक करा. स्क्रीनवर वर्ड हेल्प बॉक्स पाहू शकता. आता एडिट बॉक्समध्ये टाईप करा सेटिंग मार्जिन आणि एंटर दाबा. प्रश्नाचा सर्च रिझल्ट मध्य सेटिंग मार्जिनवर दिसेल. आता क्लिक करा चेंज ऑर सेट पेज मार्जिन्स. आता पूर्ण आर्टिकल वाचण्यासाठी स्क्रोल डाऊन करा. वर्ड प्रोसेसिंग बेसिक्स. युजिंग द आयकन्स बिलो मेन्यू बार. होमवर क्लिक केलं तर तुम्हाला फॉन्ट साईज आणि फॉन्ट कोणत्या प्रकारचा हवा आहे हे निवडता येते. तसेच पॅरेग्राफचा आयकॉन वापरून टेक्स्टची अलाइनमेंट चेंज करता येईल आणि स्टाईल पण बदलता येईल. तसेच एखादा टेक्स्ट किंवा वाक्य शोधायचे असेल तर फाइंड या ऑप्शनवर क्लिक करू शकतो. इन्सर्टमध्ये आपण पेजेसच्या आयकॉनवर क्लिक केले तर त्यामध्ये 3 प्रकार आहेत: कव्हर पेज, ब्लँक पेज, पेज ब्रेक. कव्हर पेजमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पेजेस दिसतात. ब्लँक पेज. ज्या वाक्याच्या खाली आपल्याला ब्लँक पेज पाहिजे असेल तेथे कर्सरने क्लिक करून ब्लँक पेजच्या आयकॉनवर क्लिक करा. पेज ब्रेक.
जर आपले टेक्स्ट आहे त्या पेजमधून दुसऱ्या पेजवर न्यायचे असेल तर पेज ब्रेकवर क्लिक करा. इलस्ट्रेशन्स. इलस्ट्रेशन्स या बॉक्समध्ये पिक्चर, क्लिप आर्ट, शेप्स, स्मार्ट आर्ट, चार्ट असे पर्याय मिळतात. लिंक्स. लिंक्सच्या बॉक्समध्ये हायपरलिंक, बुकमार्क, क्रॉस रेफरन्सेस वापरून आपण एखादी महत्वाची फाईल दुसऱ्या फाईलला जोडू शकतो आणि एकाच फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये असलेली संबंधित माहिती सोप्या रीतीने बघू शकतो. हेडर अँड फुटर. हेडरने आपण एखाद्या पॅरेग्राफला हेडिंग देऊ शकतो. फुटरने आपण पेजच्या तळाला टेक्स्ट देऊ शकतो. पेज नंबर. आपण याने हेडर आणि फुटरला नंबरिंग देऊ शकतो. टेक्स्ट बॉक्सद्वारे जो पॅराग्राफ महत्वाचा असेल तो दर्शवू शकतो. वर्ड आर्टने टेक्स्टला वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल देऊ शकतो. ड्रॉप कॅपने शब्दाचे पहिले अक्षर मोठे दाखवू शकतो. डेट अँड टाइमने डॉक्युमेंटमध्ये तारीख आणि वेळ दाखवायची असेल तर दाखवू शकतो. ओपनिंग अँड क्लोजिंग डॉक्युमेंट्स. ओपनिंग डॉक्युमेंट्स. आधी ऑफिस बटन क्लिक करा आणि नंतर ओपनवर क्लिक करा. डायलॉग बॉक्स उघडला जाईल. आता कम्प्युटरवर क्लिक करा. आता क्लिक करा ड्राइव्ह सी वर आणि क्लिक करा ओपनवर. आता सी ड्राइव्ह मधील तपशील तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता आर्टिकल डॉक्युमेंटवर क्लिक करा. त्यानंतर ओपनवर क्लिक करा. कम्प्युटरवर डॉक्युमेंट उघडलं जाईल. ऑफिस बटनमधील क्लोजवर क्लिक करून किंवा स्क्रीनच्या कोपऱ्यातील क्रॉस या चिन्हावर क्लिक करून डॉक्युमेंट बंद करू शकता. सेव्ह अँड सेव्ह ॲज. सेव्ह डॉक्युमेंट. हे वापरून तुम्ही एखादं डॉक्युमेंट बंद करून नंतर पुन्हा उघडून त्यात काम करू शकता. पहिल्यांदा ऑफिस बटनवर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह वर क्लिक करा. असेच सेव्ह ॲज वर क्लिक करून तुम्ही एकाच डॉक्युमेंटला वेगळं नाव देऊ शकता. पेज सेटअप. मार्जिन सेट करणं. जर तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये रुंद मार्जिन करायचे असेल, पेज लेआउट टॅबवर क्लिक करा. मार्जिन लिस्ट बॉक्सवर असलेल्या ड्रॉप डाऊन बटनावर क्लिक करा. त्यानंतर वाईडवर क्लिक करा. आता तुमच्या डॉक्युमेंटला वाईड म्हणजे रुंद मार्जिन मिळतील. पेज लेआउट टॅबमध्ये पेज ओरिएंटेशन बटन असते. त्याच्या मदतीनं तुम्ही पोर्ट्रेट म्हणजे उभे आणि लँडस्केप म्हणजे आडवे असे बदल करू शकता. प्रिंट प्रिव्ह्यू. MS वर्डमध्ये तयार केलेल्या डॉक्युमेंटचे प्रिंट सुद्धा काढता येते.
हे प्रिंट करण्यापूर्वी आपण ते प्रिंट कसे दिसेल, त्यातील माहिती अचूक आहे का नाही याची खात्री प्रिंट काढण्यापूर्वीच करू शकतो. याकरता प्रिंट प्रिव्ह्यूचा वापर करतात. प्रिंट प्रिव्ह्यू सुरू करण्यासाठी ऑफिस बटनमधून प्रिंट ऑप्शन निवडा आणि प्रिंट प्रिव्ह्यू सिलेक्ट करा. डॉक्युमेंट चेक केल्यानंतर प्रिव्ह्यू बंद करण्यासाठी क्लोज प्रिव्ह्यू दाबा. प्रिंटिंग ऑफ डॉक्युमेंट्स प्रिंट देण्याकरता ऑफिस बटनमधून प्रिंट ऑप्शन निवडा. प्रिंट डायलॉग बॉक्समध्ये योग्य प्रिंटर निवडा. खाली ओके वर क्लिक करा. कम्प्युटर प्रिंटरला प्रिंट काढण्यासाठी आदेश देईल. टेक्स्ट क्रिएशन अँड मॅनिप्युलेशन. डॉक्युमेंट क्रिएशन. डॉक्युमेंट बनवण्यासाठी पहिल्यांदा स्टार्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर ऑल प्रोग्रामवर क्लिक करा. आता मायक्रोसॉफ्ट ऑफिसवर क्लिक करा. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड क्लिक करा. स्क्रीनवर ब्लँक वर्ड डॉक्युमेंट ओपन होईल. एडिटिंग टेक्स्ट. तुम्ही टेक्स्ट एडिट कसं करू शकाल? आवश्यकतेनुसार वर्ड डॉक्युमेंटमधील टेक्स्ट एडिट करणे. समजा तुम्हाला वुमन हा शब्द टेक्स्टमध्ये एडिट करायचा आहे, तर त्यासाठी असं करा. वुमन या शब्दाच्या आधी क्लिक करा, तेही पहिल्या ओळीत. आता तुम्हाला दिसेल की त्या जागी कर्सर ब्लिंक होऊ लागेल. शिफ्ट दाबून उजवी ॲरो की दाबा. वुमन वर्ड सिलेक्ट झाला. आता या शब्दाला तुम्ही बदलू शकता. टेक्स्ट सिलेक्शन. आता समजा तुम्हाला पहिल्या 2 ओळी सिलेक्ट करायच्या आहेत. आधी ओळीच्या सुरुवातीला क्लिक करा. आता माऊसचं डावं बटन दाबून दुसऱ्या ओळीच्या शेवटपर्यंत माऊस ड्रॅग करा. आता तुम्ही बघाल की पहिल्या 2 ओळी सिलेक्ट झाल्या. आता तुमच्या डॉक्युमेंटला सिलेक्ट करण्यासाठी एडिटिंग लिस्ट बॉक्समधील ड्रॉप डाऊन बटन क्लिक करा. आता सिलेक्ट ऑल क्लिक करा. तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट होईल. कट, कॉपी अँड पेस्ट. कट, कॉपी आणि पेस्ट करण्यासाठी आता समजा तुम्हाला पहिल्या ओळीची कॉपी करायची आहे आणि ही ओळ दुसऱ्या पॅरेग्राफच्या आरंभी पेस्ट करायची असेल. असं करण्याकरता आधी पहिली ओळ सिलेक्ट करा आणि तिच्यावर राईट क्लिक करा. आता कॉपीवर क्लिक करा. लाईनची कॉपी झाली. आता ही ओळ तुम्हाला जिथे पेस्ट करायची म्हणजे दुसऱ्या पॅरेग्राफच्या आरंभी तिथे कर्सर न्या आणि राईट क्लिक करा. आता पेस्ट वर क्लिक करा. ओळ कॉपी आणि पेस्ट झाली. आता जर तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफची दुसरी ओळ पॅरेग्राफच्या शेवटी लावायची, तर असं करण्यासाठी हे करा. जी ओळ शिफ्ट करायची ती आधी सिलेक्ट करा. तिच्यावर आता राईट क्लिक करा.
आता कटवर क्लिक करा. लाईन कट होईल. जिथं ही ओळ पेस्ट करायची आहे तिथं, म्हणजे पहिल्या पॅरेग्राफच्या शेवटी, तिथं कर्सर आणा. इथं राईट क्लिक करा आणि त्यानंतर पेस्टवर क्लिक करा. ही ओळ कट आणि पेस्ट झाली. टेक्स्ट क्रिएशन अँड मॅनिप्युलेशन. स्पेल चेक. जर तुम्ही शब्दाचं चुकीचं स्पेलिंग टाईप केलं तर MS वर्ड आपोआप एक वेवी रेड रेघ त्या शब्दाखाली दाखवतं आणि सूचित करतं की हे स्पेलिंग चुकलेले आहे. तुमच्या डॉक्युमेंटचं स्पेल चेक करण्यासाठी आधी क्लिक करा रिव्ह्यू टॅबवर. त्यानंतर क्लिक करा स्पेलिंग आणि ग्रामर बटणावर. स्पेलिंग आणि ग्रामर डायलॉग बॉक्स दिसेल. हा दाखवेल की फॉर्च्युनेटली हे स्पेलिंग चूक आहे आणि बरोबर स्पेलिंग सूचित केला आहे. ते बदलण्यासाठी बरोबर ऑप्शन सिलेक्ट करा आणि आपल्या केसमध्ये तर ते आधीच सिलेक्ट केलंय, तर चेंजवर क्लिक करा. आता तो पुढची चूक सुचवित आहे. बेसिक आणि टास्क मध्ये अधिक स्पेस हवी. पुन्हा चेंजवर क्लिक करा. पुढची चूक अशी शोधून काढली आहे की ऑकेजन्स हे स्पेलिंग चूक आहे. पुन्हा चेंजवर क्लिक करा. असा मेसेज येणं म्हणजे द स्पेलिंग अँड ग्रामर चेक इज कंप्लीट हे सूचित करतो की डॉक्युमेंटमध्ये इतर कोणतीही चूक नाही. म्हणून ओके क्लिक करा. थेसॉरस. MS वर्डवर समानार्थी शब्द आणि त्यांचा अर्थ याची यादी उपलब्ध आहे. समजा तुम्हाला शब्दाचा समानार्थी शोधायचा आहे. आधी शब्द डबल क्लिक करून सिलेक्ट करा. त्यानंतर रिव्ह्यू टॅब दाबा. त्यानंतर थेसॉरस तुमच्या डॉक्युमेंटच्या उजव्या बाजूला दिसेल. त्यामध्ये त्या शब्दाचे समानार्थी शब्द दिसतील. फॉन्ट अँड साईज सिलेक्शन. अक्षरांचे प्रकार व आकार आणि रंग फॉन्ट प्रकारात पडतो. वर्ड प्रोसेसिंग ॲप्लिकेशनमध्ये वेगळे फॉन्ट आणि फॉन्ट साईज वापरता येऊ शकतात. टूलबारमध्ये फॉन्टचा टाईप आणि फॉन्टची साईज डिस्प्ले होते. चला या डॉक्युमेंटची फॉन्ट स्टाईल आणि साईज चेंज करूया. ज्या टेक्स्टला सिलेक्ट केले असेल फक्त त्याचा फॉन्ट चेंज होतो. म्हणून पहिले एक टेक्स्ट सिलेक्ट करा ज्याला तुम्हाला बदलायचे आहे. सिलेक्ट केलेल्या फॉन्टचे डिटेल्स त्या फॉर्मॅटिंग टूलबारवर दिसतील. त्यात तुम्ही पाहू शकता फॉन्ट टाईप टाइम्स न्यू रोमन आणि फॉन्ट साईज 12 असेल. अलाइनमेंट ऑफ टेक्स्ट. टेक्स्ट अलाइन करण्यासाठी जर डॉक्युमेंटचे टायटल मधोमध म्हणजे सेंटर अलाइनमेंट असेल
आणि तुम्हाला ते डावीकडे सरकवायचे आहे तर असं करा. आधी टायटल सिलेक्ट करा. होम टॅबवर जो पॅरेग्राफ मेनू आहे त्यामध्ये अलाइन टेक्स्ट ह्या डाव्या आयकॉनवर क्लिक करा. टेक्स्ट लेफ्ट अलाइन होईल. डिसिलेक्ट करण्यासाठी डॉक्युमेंटवर कुठेही क्लिक करा. पॅराग्राफ इंडेंटिंग. इंडेंट, लाईन आणि पॅराग्राफ स्पेसिंगमध्ये बदल करण्यासाठी तुमच्या डॉक्युमेंटमधील पहिली ओळ इंडेंट करायची आहे. तसंच ओळी आणि पॅराग्राफ स्पेसिंगमध्ये बदल करायचा असेल तर असं करा. कंट्रोल आल्ट ए दाबून संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करा. याचा अर्थ कंट्रोल की दाबून धरा आणि ए दाबा. त्यानंतर पॅराग्राफ डायलॉग बॉक्स लॉन्चर क्लिक करा. पॅराग्राफ डायलॉग बॉक्स दिसू लागेल. त्यानंतर स्पेसिंग ऑप्शन खाली असलेल्या बिफोर स्पिन कंट्रोल बॉक्स मधील 6 पीटी चा पॉइंट साइज घ्या. आता आफ्टर स्पिन कंट्रोल मधील पॉइंट साइज 6 पीटी घ्या. याचा अर्थ असा की पॅराग्राफ पूर्वी 6 पीटी स्पेस असेल आणि पॅराग्राफ नंतर 6 पीटी स्पेस असेल. याचा अर्थ एकूण 12 पीटी स्पेस दोन्ही पॅराग्राफ दरम्यान असेल. आता लाईन स्पेसिंग लिस्ट बॉक्स मधील ड्रॉप डाऊन बटनावर क्लिक करा. डबल वर क्लिक करा. त्यानंतर ओके क्लिक करा. इंडेंटेशनमध्ये आवश्यक बदल तसंच लाईन आणि पॅराग्राफ स्पेसिंग झालं आहे. डिसिलेक्ट करण्यासाठी टेक्स्टवर कुठेही क्लिक करा. बुलेट्स अँड नंबरिंग. बुलेट्स आणि नंबर घालण्यासाठी समजा पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला बुलेट घालायचं आहे तर असं करा. आधी पॅराग्राफ सिलेक्ट करा. आता बुलेट लिस्ट बॉक्सच्या ड्रॉप डाऊन बटनावर क्लिक करा. बुलेट लायब्ररी दिसू लागेल. आता सॉलिड ब्लॉकच्या गोलसर बुलेट सिलेक्ट करा. टेक्स्टमध्ये बुलेट आल्या असतील. आता डिसिलेक्ट करण्यासाठी टेक्स्टवर कुठेही क्लिक करा. आता दुसऱ्या पॅरेग्राफला नंबर किंवा क्रमांक द्यायचा आहे तर असं करा. आधी पॅरेग्राफ सिलेक्ट करा. तेव्हा नंबरिंग लिस्ट बॉक्स जो पॅरेग्राफच्या वर असेल त्यावर ड्रॉप डाऊन बटनावर क्लिक करा. हे होम टॅबच्या मेन्यूवर दिसतं. क्लिक केल्यावर नंबरिंग लायब्ररी दिसू लागेल. आता पारंपरिक 1, 2, 3 फॉर्मॅटवर क्लिक करा.
टेक्स्टमध्ये नंबर येतील. टेक्स्ट कुठेही क्लिक केल्यावर डिसिलेक्ट होईल. फॉर्मॅटिंग द टेक्स्ट. चेंजिंग केस. वर्डमध्ये टाईप करताना अक्षरांना कॅपिटल आणि स्मॉल करायचे असेल तर त्याकरिता होममधून फॉन्टमध्ये चेंज केसच्या आयकॉनवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला सेंटेन्स केस, लोअर केस, अप्पर केस इत्यादी ऑप्शन्स दिसतील. त्यापैकी योग्य ऑप्शनवर क्लिक करा. उदाहरणार्थ, टेक्स्ट सिलेक्ट करून सेंटेन्स केस दिल्याने वाक्यातील पहिले अक्षर कॅपिटल होते. टेक्स्ट सिलेक्ट करून लोअर केस दिल्याने वाक्यातील सर्व अक्षरे स्मॉल होतात. टेक्स्ट सिलेक्ट करून अप्पर केस दिल्याने वाक्यातील सर्व अक्षरे कॅपिटल होतात. टेबल मॅनिप्युलेशन. ड्रॉ टेबल. चला आपण बघूया टेबल कसे काढायचे किंवा कसे करायचे. इन्सर्ट टॅबवर क्लिक करा. टेबल मेनूच्या खालच्या ॲरोवर क्लिक करा. तुम्हाला स्क्रीनवर इन्सर्ट टेबलचा डॉक दिसेल. इन्सर्ट टेबल हा आयटम सिलेक्ट मेनू करा. त्यानंतर तुम्हाला टेबल साईज किती पाहिजे त्याचा बॉक्स हायलाइट होईल. त्यात तुम्हाला किती कॉलम्स पाहिजे आणि रोज पाहिजे ते टाईप करा आणि ओके बटनवर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला पाहिजे तसा टेबल इन्सर्ट झालेला दिसेल. टेबल मॅनिप्युलेशन. चेंजिंग सेल विड्थ अँड हाईट. आता आपण टेबलचे लेआउट कसे चेंज करायचे ते बघू. पूर्ण टेबल सिलेक्ट करा. लेआउट टॅबवर क्लिक करा. त्यानंतर हाईटच्या बॉक्समध्ये तुम्हाला किती हाईट पाहिजे आहे ते टाईप करा. विड्थ किती हवी आहे ते टाईप करा. हे चेंजेस तुम्ही वरच्या आणि खालच्या ॲरोने पूर्ण करू शकता. जसे तुम्ही चेंजेस करीत जाल तसे तुम्हाला टेबलमध्ये बदल झालेला दिसून येईल. अलाइनमेंट ऑफ टेक्स्ट इन सेल. आता आपण टेबलमधील टेक्स्टची अलाइनमेंट बघूया. तुम्ही टेबलमध्ये कंटेंट टाईप करून घ्या. आधी नेक्स्ट सिलेक्ट करा. लेआउट टॅबवर क्लिक करा. अलाइनमेंटच्या बॉक्समध्ये लेफ्ट अलाइनमेंटवर क्लिक करा. आणि नंतर सेंटर अलाइन करा. असे प्रत्येक टेक्स्ट सिलेक्ट करून अलाइनमेंट करा. तुमचा टेबल व्यवस्थित दिसेल. डिलीट इन्सर्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. आता आपण रोज आणि कॉलम्स कसे इन्सर्ट आणि डिलीट करायचे ते बघूया. पूर्ण टेबल सिलेक्ट करा. लेआउट टॅबवर क्लिक करा. रो आणि कॉलम्सच्या मेन्यूमध्ये जाऊन इन्सर्ट बिलोवर क्लिक करा. टेबल खाली एक्स्ट्रा रो
आणि कॉलम्स इन्सर्ट होतील. टेबलची एक पूर्ण रो सिलेक्ट करा आणि इन्सर्ट लेफ्ट वर क्लिक करा. नंतर राईट रो सिलेक्ट करून इन्सर्ट राईट वर क्लिक करा. मग वरची रो सिलेक्ट करून इन्सर्ट अबाव वर क्लिक करा. ज्या रोज तुम्हाला एक्स्ट्रा वाटत असतील त्या रोज सिलेक्ट करून त्याच्यावर राईट क्लिक करून डिलीट सेलवर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही सर्व बाजूंच्या सेल डिलीट करू शकता. बॉर्डर अँड शेडिंग. आता आपण टेबल स्टाईल पाहूया. पूर्ण टेबल सिलेक्ट करा. डिझाइन टॅबवर क्लिक करा. टेबल स्टाईल मधील कोणत्याही एका स्टाईलवर क्लिक करा आणि मग तुमचं टेबल त्या स्टाईलमध्ये दिसेल. असे तुम्ही भरपूर स्टाईल यूज करू शकता. मोर स्टाईल या चिन्हावर क्लिक केलं तर तुम्हाला भरपूर स्टाईल मिळतील आणि त्या तुम्ही यूज करू शकता. समरी. वर्ड या सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही डॉक्युमेंट बनवू, बदलू आणि सेव्ह करू शकता किंवा वेगळ्या नावाने रिनेम करू शकता किंवा अनेक डॉक्युमेंट्सवर एकाच वेळेला काम करू शकता.